मागील काही दिवसामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक नवीन समस्या भेडसावते. नवीन ऊसाच्या लागणीला अतिशय कमी फुटवे आहेत. ऊस सर्वत्र एक शिवडी वाढतोय. 3 महिने झाले बाळ भरणीचे नियोजन करण्यास शेतकरी आतुर आहेत, पण अपेक्षित फुटवा शेतामध्ये दिसत नाही. फारुख शेख, हमीदवाडा, जिल्हा कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी. त्यांच्या शिवारामध्ये सध्या ऊसाची फुटवा अवस्था संपुष्टात आली आहे. प्रत्येक बेटाला जवळपास 10 ते 12 सशक्त ऊस तयार आहेत. असं काय केलं या शेतकऱ्यानं की त्याच्याकडं इतके चांगले फुटवे तयार झालेत? त्यांना जेठा मोडायला लागला नाही तरीही फुटव्यांची संख्या चांगली आहे. यामागे विज्ञानाचा खूप मोठा भाग आहे. फुटव्यांची निर्मिती करणं ही सायटोकायनिन या संप्रेरकाच्या जोरावर हे सर्व घडतंय. हे सायटोकायनिन पिकाच्या मुळीच्या शेंड्यावर तयार होतं. सायटोकायनिनची निर्मिती काही कारणानं न झाल्यास फुटवे तयार होत नाहीत. आणि जर फुटवा झाला नाही तर भविष्यामध्ये आपणास आवश्यक त्या 40,000 ऊसांची संख्या मिळत नाही. जर ही संख्या मिळाली नाही तर आपलं नुकसान ऊस कारखान्यात जाण्याआधीच होतं. हा फुटवा वाढवण्यासाठी फारुखदादांनी सायटोकायनिन तयार करणाऱ्या जीवाणूंचा वापर केला. या सृष्टीमध्ये काही जीवाणू असे आहेत जे सायटोकायनिनची निर्मिती करतात. हे जीवाणू रोपांच्या मुळीच्या शेंड्यावर जाऊन सायटोकायनिनची निर्मिती करतात. त्यामुळं नैसर्गिकरित्या सायटोकायनिनची निर्मिती होते. हा फुटवा वाढवण्यासाठी जेठा मोडावा लागत नाही. त्यांनी सायटोकायनिन तयार करणाऱ्या जीवाणूंसोबत इतर जीवाणू जसे नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवाणू आणि सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर केला. त्याचा परिणाम सध्या या ऊसांवर दिसतोय. ऊस जोमानं वाढतोय. अन्नद्रव्याची कमतरता कुठेच दिसत नाही. ऊसाला जोम चांगला आहे. याशिवाय चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याच्या 3 फवारण्या या ऊसांवर करण्यात आल्यात. या सर्व कृतींचं फलित आज या पिकांवर दिसतंय. शेतकऱ्यांनी विज्ञानाचा आधार घेऊन प्रयत्न करावेत. आपणास यश हे निश्चितच मिळणार. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.